पुढची गुहा भरपूर मोठी आहे आणि आतमध्ये पाणी पण आहे. आपल्याला जायचं आहे त्या साईडला. आणि इकडे पण एक मोठी पाण्याची टाकी आहे. गावातले लोक पण या रस्त्याने येत असतील की नाही माहीत नाही. एक बारीला जातो रस्ता आणि म्हणून इकडे एकटे येऊ नका, भरपूर लांब आहे तो. येऊ शकता. याच्या पुढे एक पण दुकान नाही आहे. बस पकडायला आलो आहे एस टी डेपोमध्ये. बोईसर ते वारंगडे 10 रुपये तिकीट. हॅलो नमस्कार, मी संकेत. तुमचं स्वागत आहे आपल्या कलरलेस आर्ट अँड ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे आसावा फोर्ट, जो बोईसरमध्ये आहे. तिथपर्यंत कसं पोहोचायचं आणि तुम्हाला ट्रेकमध्ये काय काय बघायला मिळणार आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल. त्यासाठी व्हिडिओ थोडी पण स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. चला आपण जाऊया आसावा फोर्टला. एस टीमधून आता आपण हायवेला उतरलो आहे आणि इथून आत्ता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. थोडा मॅप लावला आहे, मॅपनुसार जाऊया. बारीपाडा विराज फॅक्टरीच्या इकडून आपण चाललो आहे. प्रदूषण बघू शकता तुम्ही. किल्ले आसावा इकडे बोर्ड लिहिलं आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे. एक पिवळा कलरचं घर आहे आणि इकडे व्हाईट कलरचं, त्याच्यामधून आपल्याला जायचं आहे. विराज फॅक्टरीचा गोल फिरून आपण आलो इकडे मेन रोडवरून. इकडून आल्यावर आपल्याला राईट साईडला जायचं आहे, लेफ्ट साईडला नाही जायचं आहे. राईट साईडवरून एका ब्रिजवरून मग तिकडे जायचं आपल्याला. राईटवरून तिकडून आलो आणि इकडे हा ब्रिज एक पहिला लागला, त्याच्यावर ॲरो दिलेत, ते फॉलो करत जाऊया आपण पुढे. आपल्याला वरच्या साईडला जायचं. एक खालून रस्ता जातो आणि एक वरतून. वरच्या साईडला जातो आपण. चलो गणपती बाप्पा मोरया. ॲरो दिले सगळीकडे एका दगडावर. चलो सगळे. आपल्याला जायचं आहे त्या साईडला. हा डोंगर, 2 डोंगर आहे, त्याच्या मागे अजून एक आहे, तो पार करून आणि आपण चाललेत. सर्वात मागे मीच आहे आणि ओमकार आहे. जागेवर सगळीकडे मार्किंग केले, म्हणून काय रस्ता चुकायचा प्रश्न नाही. फक्त स्टार्टिंगलाच तुम्हाला नक्की कोणत्या ब्रिजवरून जायचं ते बघायला लागेल, ते तुम्हाला व्हिडिओमधून समजेल. या बोईसर हे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहर आहे. प्राचीन काळी शूरपारक, डहाणू, तारापूर, ठाणे, कल्याण इत्यादी बंदरे इतर देशांसोबत मोठ्या प्रमाणावर वेगवान व्यापार करत होती. या बंदरावर उतरवलेला माल वेगवेगळ्या मार्गाने देशभरात वितरित केला जात असे. या मार्गाच्या सुरक्षितता लक्षात घेऊन किल्ले बांधण्यात आले. आसावा किल्ला हा देशाला डहाणू आणि तारापूर बंदरांना जोडणाऱ्या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी प्राचीन काळात बांधण्यात आलेल्या अशा किल्ल्यांपैकी एक आहे. ती तिकडे विराज फॅक्टरी, त्याला आपण टर्न मारून आलेत वरती. तेव्हा तिकडे खाली हे फुलांची झाड. इकडून आपण खालून वर आलो. आता ह्या साईडला जायचं आहे. एक डोंगर संपवला आपण. पाच मिनिटात पोहोचू आपण. ओंबिल. एक डोंगर चढून उतरलो आपण आणि आता परत स्टेट रस्ता आहे. स्टेट जायचं आहे आणि परत चढायला असणार आहे. अजून तरी कोणता ट्रेकवाले कोण दिसला नाही आमच्या पुढे किंवा मागे, पण वरतून आवाज येतो. तिकडे बघूया कोण आपल्या आधी गेलं आहे का ते. परत आता चढण चालू आलं आणि चढूया आपण आलो तिकडून आणि जायचं आपल्याला इकडे दुसऱ्या डोंगरावर आलो आपण आता.
झेंडा दिसायला लागला आपल्याला इकडून, हे बघा. इथे आपण एका प्लेन जागेवर पोहोचलेत. हे बघा, आपण एक ब्रेक घेतला आणि आता जातोय पुढे. 10 मिनिटाचा ब्रेक घेऊ. वारूळ, जागोजागी तुम्हाला वारूळ दिसतील बघायला आणि सापांचे बिळ दिसतील. म्हणून इकडे एकटे येऊ नका. आता आपण अर्ध्यापर्यंत पोचलोय, थोडंसंच बाकी आहे. एक 10-15 मिनिटात पोचू वरती. आराम से आओ. झेंडा पण दिसायला लागला इकडून. किल्ल्याच्या तटबंदी लागली तिकडे आपल्या इथे, त्याच्यावरच झेंडा आहे. इथे पण काही अवशेष आहेत. खालून इथून वर आल्यावर इकडे आपल्याला एक मॅप दिसतो आणि माहिती लिहिली आहे त्यावर. रायगड परिवार आणि समस्त ग्रामस्थ आसावा परिसर यांच्यातर्फे हा बोर्ड लावला इकडे. इकडे पण एक प्लेन जागा आहे वरती, त्याच्याच बाजूला बोर्ड आहे इकडे. माधवने शॉर्टकट काढला तिकडून. अरे आराम से होय. वरती आल्यावर आपल्याला समोरच तोफ दिसते, तिथे पण येतो तुम्हाला. पहिले इकडे झेंडा आहे, तिकडे बघूया आपण. पण पूर्ण तिकडून असं फिरून 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 इकडून असं वरती आलोय. वरती झाडं लावले जागोजागी, बघू शकते इकडे आंब्याची वगैरे. आणि इकडे तोफ आहे. मार्च 1738 मध्ये शंकराजी केशव फडके यांनी चिमाजी अप्पा यांना लिहिलेल्या पत्रात आसावा गडावर असलेल्या एका टाक्याच्या आणि हौदाच्या चुन्याचा गिलावा करण्यासाठी 4 गवंडी पाठवावे असा उल्लेख आहे. याच पत्रात तांदुळवाडी, काळदुर्ग, कामनदुर्ग व जीवधन या किल्ल्यांचा देखील उल्लेख आहे. इथून तुम्हाला तिकडे दिसतो तो देवखोप डॅम आहे. देवखोप करून डॅम आहे तिकडे, भरपूर लांब आहे तो. आणि आपण आहे तिकडे. 2 जण आपली खाली थांबलेली आणि आपण इकडे वरती 3 जण आहेत. ओमकार, माधव आणि प्रणिता. आणि इकडे पाणी आहे आणि पाण्यामध्ये साप. अरे पाण साप आतमध्ये गेला, खाली गेला. जस्ट आपल्याला साप बघायला भेटला आता. भरपूर मोठी टाकी. पाणी आता ग्रीन झालंय, पण त्याचं खोदीव टाकी पिण्यासाठी वापरतात ते पाणी पावसाळ्यात. आणि इकडे एक टाकी आहे. कुठे मला हे बघ इकडे 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 आतमध्ये गेला आहे. तुला दिसत होल दिसतंय का? दिसते का तुला एक स्किन? एवढा छोटावाला. इथून मारायला बघ, इथून मारायला. भरपूर छोटा आहे. अरे अजून एक पण आहे आतमध्ये, बाळ आहे तो. इथून गेला असं. हाय मम्मी बिम्मी रे गे आजूबाजू. कुठे दिसत नाही रे तो मला कॅमेऱ्यात मधून. आतमध्ये गेला. साप भरपूर आहेत. खालून येताना पण बीळ बघितले ना, तर इकडे बीळच बीळ आहेत. आणि इकडे पण आपल्याला साप बघायला भेटला. आता तिकडे 2 टाक्या बघितल्या आपण पाण्याच्या. आणि इकडे पण एक मोठी पाण्याची टाकी. ही बांधलेली पाण्याची टाकी, खोदलेली आणि बांधलेली दोन्ही एकत्र. इकडे उतरायला पायऱ्या आहेत. झाल्यास उतरून पण दाखवतो तुम्हाला. इकडे जागोजागी मोठमोठे होल आहेत. कशासाठी आहेत काय माहिती. एक तर छप्पर बांधण्यासाठी असेल याच्यावर, किंवा मग पाणी फिल्टर करण्यासाठी असू शकतात ते. बांधीव टाका.
आराम से रे. एकदम ह्यूज आहे पाण्याची. बस मेन दरवाजा इथे आता आपण आले. महादरवाजा बोर्ड लावलाय तिकडे, खंडित झालेला आहे दरवाजा. आणि इकडे पण भिंत आहेत. इथे पण काहीतरी वास्तू असू शकते पहिली. एक चौथर आहे, त्याच्यावर पहिला कोणती तरी इमारत असू शकते. इकडे वरती फिरतोय आता आपण आणि सगळं एक्सप्लोअर करतोय. जास्त मोठा नाही किल्ला, छोटासाच आहे. आपण पूर्ण बघून घेऊया आणि तुम्ही पण बघा. मोर तिकडे कच्ची हे पिकलेले आहेत वाटतं. इथपर्यंत तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ट्रेन येऊ शकता बोईसर स्टेशनपर्यंत. वेस्टर्न लाईनचं विरारनंतर तुम्हाला 4-5 स्टेशन नंतर बोईसर स्टेशन येतं. तिथून तुम्ही रिक्षाने येऊ शकता किंवा ST डिपोतून ST पकडून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. ST नेला तर 10 रुपयात तुम्ही इथे पोचाल आणि रिक्षा करून आलात तर पर पर्सन 50 रुपये वगैरे लागेल. तुम्हाला जे कन्व्हिनियंट पडतं त्या पद्धतीने तुम्ही येऊ शकता. किंवा बाईकने आलात तर मॅपवर तुम्ही लोकेशन टाका आणि लोकेशन फॉलो करत इथपर्यंत पोचा. या गडाच्या परिसरात ससे, माकड, बिबट्या हे वन्य प्राणी आजवर आढळलेले आहेत. त्याचबरोबर मण्यार, फुटसे, दिवड हे साप देखील आहेत. किल्ले असावा हा असा पाहायला गेलं तर विविध वनस्पतींच्या दाटीवाटीत असणारा गड. या गडाच्या रहदारी गडावर उंबर, बोर, आपटा, अर्जुन, खैर, करवंद, कडुलिंब, कांचनार, ताड, त्रिवृत्त, रानतुळस, रानभेंडी अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती भरपूर प्रमाणात सापडतात. अपने पांचों एक्सिस ध्यान में रख के नीचे उतरो. 2 हाथ 2 पैर और एक एक्सिस. तिकडे एक बोर्ड दिसलाय, तिकडे जातोय आपण. जाऊया आपण तिकडे. आता काय आहे ते बघूया. आपण पोचलोय भग्न मूर्तीचे अवशेष. इथे आहेत ते भग्न मूर्तीचे अवशेष आणि ही एक मूर्ती आहे. अंदाजा लावता येत नाही कसली आहे ती. भग्न मूर्तीचे अवशेष बघून आलो आणि इथे परत एक टाका आहे ज्यामध्ये माती भरले. पाण्याचा टाका इथे. खाली चढून परत वरती आलो आपण ही टाकी बघण्यासाठी. आणि इथे अजून एक टाका आहे ज्यामध्ये पाणी आहे. त्याच्याच पुढे हे पण पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. बघ आपण एक साईडने चढले, त्या साईडने उतरत आहेत. दुसऱ्या साईडने आपण उतरत आहेत. इकडून आपण मामाचं गाव रेसॉर्ट आहे त्या साईडला उतरू. एक रेस्ट घेतला आपण आणि जाऊया. ये तो ऐसे बता रहा है एरो ऊपर जाने का बता रहा है. इथे जरा रस्ता समजत नाही आम्हाला. आम्ही शोधतोय कोणत्या साईडने जायचं आहे ते. इकडे ओमकार बघतो. इकडे एरो आहे, इकडूनच आहे. रस्ता इकडून आहे रे. एरो तर दिलं पण रस्ता दिसत नाही. तो फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. जास्त कोण येत नाही इकडे म्हणून रस्ता समजत नाही कुठे एरो आहे वगैरे ते. आणि वाट पण म्हणलेली नाही. पावसाळ्यानंतर जास्त कोण आलं नसेल इकडे, त्यामुळे एकदम 90 डिग्री चढणावरून उतरतात. फायनली आपल्याला इकडे एक गुहा दिसते. ओमकार गेल्या पुढे, त्याच्या मागे जाऊया आपण. आपल्या पुढे एक ग्रुप आलेला, एकच ग्रुप आलेला, तो पण खाली उतरतोय. आणि गुफेसारखे तर काय दिसत नाही. ते पुढे असू शकतं. एकदम मोठ्या कातळ डोंगराच्या बाजूने आपण जातोय पुढे. तिथून जरा पुढे आल्यावर आपल्याला गुहा भेटली. ही एक गुफा आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. आणि त्याच्यातून एक मोठं झाड आल्यावरती पुढची गुहा भरपूर मोठी आहे आणि आतमध्ये पाणी पण आहे. आणि आतमध्ये कलाकारांनी नावं पण लिहिलेत. आपली कला इकडे दाखवले. भरपूर यूज आहे आणि पाणी पण आतमध्ये. इथलं पाणी बोलतात 12ही महिने आटत नाही. 12ही महिने इकडे पाणी असतं आणि याच्यामध्ये मी आरामात चालू शकतो एवढी जागा. बघा
हा एक किल्ला बनवला इकडे, हे पिंडासारखं बनवलं आहे आणि इथे एक किल्ला बनवलेला आहे. इकडे चूल वगैरे ठेवले, चूल आणि भांडी, काही जेवण वगैरे बनवत असेल वाटतं इकडे. आणि हे पाणी आहे. आपण जरा रेस्ट घेऊया. भरपूर लांब अंतर आहे, कॅमेऱ्यामध्ये वाटत नसेल तसं. आणि इथे मध्ये भिंत आहे आणि त्याच्या बाजूला इकडे छोटीशी गुफा आहे. ज्याला असे सपोर्ट दिला असावा असं वाटतं, किंवा एक वेगळा रूम पाडला आहे. त्याच्या समोरच एकदम खोल खड्डा आहे, खड्डा बोलता येणार, डोंगर आहे. आणि खाली लोकांनी कचरा केला आहे, इकडे पार्टी केलेली यांनी. इकडून निघूया आपण आणि जाऊया आता खाली. एक बारीला जातो रस्ता आणि हा कुठे जातो माहिती नाही. तिथे डिसाईड करायला लागेल कोणत्या साईडला जायचं. बारी साईडला जाऊया चला. एरो दोन्ही साईडला आहेत म्हणजे बरोबर जातो आपण. 4 रस्ते आले तिकडे, कुठच्या साईडला जायचा आता विचार करते. चल इकडे खाली जाऊ, हा रस्ता जास्त खाली जातो. स्वतःचा रस्ता बनवत चालले जातो आम्ही. इकडे कोणताच रस्ता नाही, मार्किंग वगैरे पण नाही इकडे. आता परत रिटर्न जायची पण आमच्यामध्ये ताकद नाही, म्हणून आता आपण जातो. इधर तो टर्न चूक गए आपण. इथे रस्ता चुकलो आपण, इथे कोणताच रस्ता नाही मॅपमध्ये. आता आपल्याला रस्ता काढत जायचं आहे. चल माझा निकलते, जाऊया आता आपण पुढे. अभी झाड लगा के देव, तोडा घेऊ. सगळेजण आपापले रस्ता काढत जातात. तिकडे काय, तिकडे तिकडे इकडे आपापला रस्ता काढत जातात. जो चांगला वाटेल त्याने मी जाणार मागून. पूर्ण पाण्याच्या जागेवरून जातोय आपण. आणि जागोजागी तुम्हाला असे बेळ बघायला भेटतील. सगळीकडे सापाचेच बेळ आहेत, ते वरती तुम्ही बघितलं असेलच. कलर रेस आर्टन इसको भी सब्सक्राइब करना गाइस, ये चॅनल को. 2 दिशादर्शक आहेत, ते पुढे गेलेत आणि आपण मागून जातोय त्यांच्या. आणि खूप रस्ता नाही अशा ठिकाणी जातोय आपण. गावातले लोक पण या रस्त्याने येत असतील की नाही माहिती नाही. परत तिथे चालू, त्या नदीच्या रस्त्याला चालू परत. आपल्याकडचं पाणी पण संपलंय आणि अजून किती टाईम लागणार आहे ते पण माहिती नाही. आपण जातोय आता, बघूया किती टाईम लागतोय. मॅपनुसार जातोय आपण. मॅपवर पण रस्ता नाही, एक लोकेशन नाही टाकलं आपलं आणि ते लोकेशन फॉलो करत आपण जातोय त्या साईडला. फायनली आपल्याला इथे सूर्यफुलाची शेती दिसते एकदम 2 तासानंतर. पाहिजे वाटलं काढायला गेलो हल्ला. हिम्मत आहे का? चला थांब. फायनली आपण रस्त्यावर आले. तिकडून आपण इकडून गेलो आणि येताना इकडून आलो. आता जाऊया आपण घरी. फायनली आपल्याला पाणी भेटलं इकडे आणि सगळे आता पाणी पितोय. एक बॉटल घेऊन 1 लिटर तरी पाणी पिणार आहे आता सगळे आम्ही. इकडे एक दुकान आहे फॅक्टरीच्याच बाजूला, तिथे तुम्ही पाणी वगैरे घेऊ शकता. ह्याच्या पुढे एक पण दुकान नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथेच थांबा. नाही, इकडून पुढे जाताना हे लास्ट दुकान आहे इकडे. म्हणून पाणी वगैरे काय घ्यायचं असेल तर इकडूनच घेऊन जा तुम्ही.